नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी साध्या बटाट्यापासून तयार होणारा दमदमीत अफलातून आणि पोटभरीचा पदार्थ. बटाटे मिठात भाजून, न जास्त मसाले, न जास्त साहित्य, पण चव अशी की एकदा खाल तर वारंवार मागाल. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे एक कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला जाडं मीठ जे असतं आपल्याकडे ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जे काही मीठ असेल ते तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी आधी सुद्धा भाजून ठेवलेलं मीठ होतं ते सुद्धा आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. मी दोन्ही मीठ याच्यात ॲड करून घेतलेले आहे आणि अगदी छोटे बटाटे आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे भाजताना ते लवकर भाजेल. खूप मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला घ्यायचं नाहीये. हे लक्षात ठेवा की खूप छोटे, जितके छोटे शक्य असेल तितके छोटे बटाटे घ्यायचे आहे, म्हणजे ते लवकर शिजतील, लवकर भाजले जातील. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपल्याला बटाटे 12 ते 15 मिनिटं छान असे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मऊ होत नाही, शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला मिठात हे असंच भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, भाजत भाजत इथे 5 ते 7 मिनिटं होत आलेले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू लो ठेवायची आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जे बटाटे आहे याच्या वरचा जे भाग आहे हे काळा होत आलेला आहे, म्हणजे याला डाग लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता. हळूहळू करत आपण हे पूर्ण बटाटे व्यवस्थित 12 ते 15 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू लो ठेवायची आहे आणि छान आपल्याला असं हे भाजून घ्यायचं आहे. भाजताना खूप आपल्याला जास्त फ्लेम हाय करायची नाहीये, नाहीतर ते वरून जे आहे बटाटे याला डाग लागतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. ते व्यवस्थित शिजणार नाही. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि सतत मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे. आता मी इथे एक 10 मिनिटांनंतर याच्यावर असं झाकण ठेवते अर्धवट आणि याला छान असं एक 2 ते 3 मिनिटं झाकून वाफवून घेते. इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटात मी 2दा याला असं परतून घेतलेलं होतं. छान असं डाग लागलेला आहे, म्हणजे छान आपले बटाटे व्यवस्थित भाजून झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि व्यवस्थित हे शिजले सुद्धा आहे, म्हणजे मऊ झालेले आहे. कोणताही बटाटा इथे कच्चा राहिलेला नाहीये. 12 ते 15 मिनिटं होत आलेले आहे. जे बटाटे आहे व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. जे मीठ आहे त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे, म्हणजे अगदी ब्राऊन कलर असा होतो. जेव्हा आपण बटाटे किंवा दुसरा कोणताही पदार्थ याच्यात भाजतो, त्यावेळी जे मीठ आहे त्याचा कलर सुद्धा इथे चेंज होतो. तुम्ही बघू शकता आपले बटाटे व्यवस्थित इथे भाजून झालेले आहे. आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया, थंड करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी इथे 3 चमचे इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे. इथे मी 2 मोठे लसणाचे पाकळ्या घेतलेले आहे. तुमच्याकडे छोटे किंवा मध्यम आकाराचे असेल तर एक 7 ते 8 लसणाचे पाकळ्या आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर 2 लाल सुके मिरच्या घ्यायचे आहे. इथे मी काश्मीरी मिरची जी असते ते घेतलेले आहे. तुमच्याकडे जे असेल तुम्ही घेऊ शकता. आता इथे तुम्ही बघू शकता लसणाच्या पाकळ्या छान मऊ होईपर्यंत, म्हणजेच ब्राऊन होईपर्यंत आणि जे मिरची आहे ते व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे तेलात भाजून घ्यायचं आहे. याचा रंग जे आहे ते बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलात. इथे तुम्ही बघू शकता मिरच्या ज्या आहेत तेलात लवकर ब्राऊन होतात, म्हणजे भाजून होतात. तर इथे जे लसणाचे पाकळ्या आहेत हे सुद्धा मस्त ब्राऊन झालेले आहे, मऊ झालेले आहे. हे सुद्धा मी आता इथे काढून घेते. तुम्ही बघू शकता जे लसणाचा कलर आहे ते मस्त ब्राऊन असा आलेला आहे, कुठेही कच्चा नाहीये, मस्त मऊ झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा बटाटा मी उभं चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं पातळ असं आपल्याला उभं चिरून घ्यायचं आहे आणि तेलात मस्त याला ब्राऊन कलर होईपर्यंत, म्हणजे बिर्याणीला जसं आपण वरून कांदा घालतो ना, अगदी त्याप्रमाणे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तेलात. तुम्ही इथे कलर बघू शकता, मस्त छान आलेला आहे. मंडळी, आजची जी रेसिपी आहे याच्यात खूप जास्त मेहनत नाहीये, त्याचबरोबर खूप जास्त मसाले सुद्धा याच्यात ॲड होत नाहीये. तर इथे भाजून झालेलं आहे. आता जे आपले बटाटे आहे ते सुद्धा मस्त थंड झालेले आहे. थंड झाले की याचं वरचं जे कवर आहे ते आरामात निघतं. काहीही जास्त मेहनत लागत नाहीये. जर याचं वरचं जे साल आहे ते निघत नाही, म्हणजेच बटाटे आतमध्ये कच्चे असतील. जर हे पटपट निघत असेल तर बटाटे व्यवस्थित शिजून म्हणजे मऊ होईल. तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे छान असे मऊ झालेले आहे. जरासुद्धा कुठेही कच्चं नाहीये. मस्त भाजून झालेले आहे. तुमच्याकडे जर चूल असेल, तुम्ही जर चुलीवरती ह्याला भाजलं
तरीही चालेल, अजून जास्त चव येते. मी आपल्याकडे इथे शहरात चूल नसतं म्हणून मी इथे मिठात भाजून घेतलेलं आहे. याची चवसुद्धा अगदी अप्रतिम येते, खूप चविष्ट येते मंडळी. आता याच प्रकारे आपले जे बटाटे आहे याचे पूर्ण साले मी इथे काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक ताट घ्यायची आहे आणि जे लसण, मिरच्या जे आहे आपण तळून घेतलेले होते, याला आपल्याला हाताच्या मदतीने मस्त व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. म्हणजे असं स्मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल, त्याने सुद्धा तुम्ही करून घेतलं तरीही चालेल. आता जे मिरची आहे, याला सुद्धा आपल्याला ह्याचे देठं काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने. जितकं तुम्ही हाताच्या मदतीने कराल, तितकीच या जी रेसिपी आहे, याची चव खूप भारी येते, भन्नाट लागते. तर खूप सोपी रेसिपी आहे मंडळी, पण खायला खूप चविष्ट लागते, खूप भन्नाट लागते. हो, भाजायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा बनवली की मस्त टेस्टी लागते आणि ही रेसिपी तुम्ही अगदी आठवडाभर ठेवली तरीही अजिबात खराब होत नाहीये. कारण आपण ह्याच्यात पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाहीये. तर ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. मिरची आणि लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित हाताच्या मदतीने मस्त मऊ करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण जे कांदा फ्राय करून घेतलेलं होतं, ते सुद्धा आपण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. याला सुद्धा मस्त कुरकुरीत झालेलं आहे. थोडंसं थंड करून घेतलं की कांदा मस्त कुरकुरीत होतो. याला सुद्धा ह्याच्याच्या मदतीने मस्त मऊ करून घेतलेलं आहे. आता जे बटाटे आहे तुम्ही बघू शकता, अगदी सहज जसं आपण बॉईल करून घेतो ना, अगदी त्याच प्रकारे मऊ झालेले आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही कच्चे नाहीये. हाताच्या मदतीने हे आपल्याला मस्त व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण जे मिश्रण आहे त्याला व्यवस्थित आपल्याला हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोठं खलबत्ता असेल, त्याच्यात सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. हो मंडळी, आज आपण बटाट्याचा भरता करणार आहोत, जे खायला खूप भारी लागतं, खूप भन्नाट लागतं. ही हे बटाट्याचं जे भरतं आहे, तुम्ही याला अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा गरमागरम डाळ भात असली, त्याच्याबरोबर सुद्धा सर्व्ह केलं तरीही अप्रतिम लागतं. आता जे तेल आपण कांदा तळून घेतलं होतं, यातलं 2 चमचे तेल मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल, नाही ॲड केला तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात ॲड करून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा. अगदी आपली जे साधी डाळ-भात असतात, त्याच्याबरोबर सुद्धा तोंडी लावायला जर हे बटाट्याचा जे भरता आहे ते ठेवलं तरीही खूप टेस्टी लागतं, खूप भन्नाट लागतं आणि अगदी आठवडाभर ही रेसिपी स्टोअर करून आपण ठेवू शकतो, म्हणजे अजिबात खराब होणार नाहीये. तुम्ही प्रवासात सुद्धा हे घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघू शकता आपण याच्यात जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि खूप जास्त मसालेसुद्धा याच्यात आपण ॲड केले नाहीये. खूप टेस्टी, खूप भारी बटाट्याचा भरता इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी गरमागरम चपातीबरोबर याला सर्व्ह केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरी, चपाती किंवा डाळ-भात बरोबर याला सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.